1970 नंतरच्या कालखंडावर अमूर्त चित्रशैलीतील आपल्या चित्रांचा वेगळा ठसा उमटवणारे आणि अनेक तरुण चित्रकारांना प्रेरणा देणारे एक महत्त्वाचे चित्रकार म्हणजे प्रभाकर महादेव कोलते. त्यांचा जन्म 27 जून 1946 या दिवशी रत्नागिरीमध्ये इंदिराबाई आणि महादेव कोलते या दाम्पत्याच्या पोटी झाला. कोकणातलं वर्दे हे त्यांचं मूळ गाव असलं तरी प्रभाकर यांचे वडील मुंबईतल्या सेंचुरी कापड गिरणीत नोकरी करत होते. त्यामुळे कोलते कुटुंब मुंबईतील वरळीच्या 52 चाळीच्या परिसरात सेंचुरी कापड गिरणीच्या कर्मचारी वसाहतीमध्ये स्थिरावलं. प्रभाकर यांचं शालेय शिक्षण मुंबईतच झालं. प्राथमिक शाळेत असताना दातार मास्तरांमुळे प्रभाकर यांच्या मनात चित्रकलेविषयी आवड निर्माण झाली. पुढे छबिलदास शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून लाभलेल्या MS जोशी सरांच्या मार्गदर्शनावरून प्रभाकर यांनी 1963 साली JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. कोलते यांचे मामा देखील उत्तम चित्र काढत. त्यांच्या संस्कारांबरोबरच दलाल, मुळगावकर यांची दिवाळी अंकांवरील आणि पुस्तकांवरील चित्र पाहत कोलते यांची अभिरुची घडत गेली. चित्रकार म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये JJ मधलं तत्कालीन वातावरण आणि शंकर पळशीकर यांचं मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर अंबादास, गायतोंडे, मोहन सामंत यांच्या सहवासानं आणि पाश्चात्य अमूर्त चित्रकार पॉल क्ली यांच्या चित्रांच्या अभ्यासातून त्यांच्या जाणीवा विकसित होत गेल्या. परिणामतः कोलते बाह्य वास्तवापेक्षा अंतरंगातल्या अबोध वास्तवाच्या शोधात रमले आणि विशुद्ध संवेदनांचं अमूर्त विश्व त्यांच्यासाठी खुलं झालं. कविता लेखन, नाटक, संगीत यांची त्यांना मुळातच आवड होती. JJ मध्ये विद्यार्थी असताना नाटकात जाण्याची संधी आणि प्रलोभनही होतं. पण पळशीकरांच्या इशाऱ्यामुळे ते इतर कलांच्या फंदात फारसे पडले नाहीत. आपली सारी सर्जक शक्ती त्यांनी चित्रकलेवरच केंद्रित केली. कोलते यांनी 1968 मध्ये GD आर्ट पदविका प्राप्त केली. 2 वर्ष फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर 1970-71 मध्ये त्यांनी अर्थार्जनासाठी बॉम्बे टाईंगमध्ये टेक्स्टाईल आर्टिस्ट म्हणून काम केलं. टेक्स्टाईल डिझायनर म्हणून जम बसत असतानाच चित्रकार म्हणून आपली घुसमट होईल या भावनेने त्यांनी नोकरी सोडली आणि पुढे 1972 ते 1994 अशी 22 वर्ष त्यांनी JJ मध्ये अध्यापन केलं. या काळात कोलते यांचा चित्रकार म्हणून विकास झाला. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. याच दरम्यान 1979 साली चित्रकार ज्योती देढिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विद्यापीठ हे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे चालवायची प्रयोगशाळा व्हायला हवी असं कोलते यांचं मत आहे. चाकोरीबद्ध यंत्रणेला कंटाळून कोलते यांनी 1994 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. निसर्गचित्र हे कोलते यांचं पहिलं प्रेम. विद्यार्थी दशेत निसर्गचित्रांच्या बाबतीत MS जोशी यांचं अनुकरण करायला त्यांना आवडे. व्यक्तिचित्र असो की निसर्गचित्र, रंगांचे फटकारे एक स्वतंत्र मूळ घटक बनून विविध आकार बांधण्याची क्षमता बाळगून असतात हे कोलते यांना अभ्यासातून उमगलं. ब्रिटिश अकॅडमिक शैलीतून आलेली निसर्गचित्रांची परंपरा सोडून कोलते रंग आणि आकार यांमध्ये रमले. त्याला पॉल क्लीचा प्रभाव कारणीभूत झाला. वयाच्या 25 पर्यंत मुंबईत ते राहत असलेल्या परिसरातील चाळींच्या इमारती, तिथले जिने, भिंतींवरच्या अस्पष्ट प्रतिमा, रंगांचे ओघळ, बंद दरवाजे, टेकू लावून उभ्या केलेल्या बाल्कन्या, मधूनच दिसणारे अवकाशाचे तुकडे यांच्यामध्ये कोलते यांना त्यांचं नवं चित्र दिसायला लागलं. साधारणपणे 1980च्या दशकातील त्यांच्या चित्रांमध्ये नुसत्या खुणा, चिन्ह, सुलेखनाचे वाटावेत असे फटकारे येऊ लागले. साधारणपणे 1994-95 पासून त्यांची सध्याची शैली प्रस्थापित झालेली दिसते. तैल रंगातील जाड रंगलेपनाबरोबरच ॲक्रेलिक आणि जलरंगात त्यांनी कामं केली आहेत. या त्यांच्या चित्रांमध्ये राखाडी, करड्या अशा अलिप्ततेकडे झुकणाऱ्या रंगांनी व्यापलेलं अवकाश दिसतं. आपल्या दृष्टीला जो दिसतो तो निसर्ग म्हणजे खऱ्या निसर्गाची सर्जनचिन्हे या धारणेतून त्या चिन्हांपलीकडच्या गूढ निसर्गाचं आकर्षण त्यांना वाटत आलं आहे. निसर्गाची सर्जन व्यवस्था
त्यांना कला जगताच्या दृष्टीने आदर्श वाटते. त्यांची चित्र शून्यातून वास्तवात येतात. टिंब, रेषा, आकार, पोत, रंग या चित्रघटकांच्या आधारानं कलाकृतींची अंगभूत क्षमता आणि तिची अंतस्थ रचना समजली की मग बाह्य विश्व जिथून उदयाला आलं त्या उगमस्थानाच्या आत या चित्रघटकांच्या सहाय्याने डोकावता यायला हवं, असं कोलते यांचं मत आहे. म्हणूनच ते बाह्य जगातल्या अर्थांच्या कुबड्या न घेता ते जग नाकारून आतल्या जगात प्रवेश करतात. चित्रकला ही एक भाषा आहे, पण तिचं स्वरूप आणि व्याकरण इतर कुठल्याही भाषेवर अवलंबून नाही, अशी त्यांची धारणा आहे. माझी चित्र कृती आहेत, प्रतिकृती नव्हेत. त्यांना फक्त वर्तमानच आहे. ती अवकाश तत्वाने अधिक भारलेली असतात, स्वतःच्याच रंगधर्माने ओथंबलेली असतात, निर्विकल्प असतात, निराकाराला भिडलेल्या आकारासारखी, असं ते ठामपणे म्हणतात. कोलते यांनी केलेलं कलाविषयक लेखन हा त्यांच्यातल्या कला शिक्षकाचाच एक वेगळा पैलू आहे. स्वतःच्या चित्रप्रक्रियेबरोबरच इतर समकालीन चित्रकारांच्या चित्रांविषयी त्यांनी सातत्याने लेखन केलंय. त्यांनी मौज या दिवाळी अंकासाठी अनेक पाश्चात्य आणि भारतीय चित्रकारांविषयी लेखन केलं आहे. कलेपासून कलेकडे या चित्रप्रवास दर्शवणाऱ्या त्यांच्या पुस्तकाला 2010 मध्ये श्रीमती दुर्गा भागवत पुरस्कार प्राप्त झाला. कलेतील नाविन्य, आधुनिकता आणि अमूर्तता यांचा ते अत्यंतिक पुरस्कार करतात. प्रसंगी ते अन्य प्रकारच्या कला निर्मितीवर कठोर टीकाही करतात. प्रभाकर कोलते यांना 1970 मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्ण पदक, 1971 मध्ये राज्य कला पुरस्कार तसंच 1978 मध्ये इंडो जर्मन कल्चरल सोसायटीचा डॉक्टर लँगहॅमर पुरस्कार प्राप्त झाला. दृककलेतील विशेष योगदानासाठी त्यांना 2010 मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळाला. सर्जनशील चित्रकार प्रभाकर कोलते यांची देश-विदेशातील अनेक ठिकाणी चित्रप्रदर्शनं झाली. कलानिर्मिती इतकंच रसिक आणि विद्यार्थ्यांची अभिरुची जोपासण्याला महत्त्व देणारे प्रभाकर कोलते यांची प्रतिमा चिंतनशील चित्रकार अशीच आहे.